फक्त जायफळ आणि मध ह्याच्यापासून आपल्या डोळ्याचे जे खाली जे वर्तुळे आलेले आहेत ती आज आपण बघा नाहीशी करणार आहोत. तर नमस्कार भावा बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच जणांना बघा, आपल्या भावा बहिणींना ही जी आपले डोळे आहेत आणि त्याच्या खाली बघा अशी काळी वर्तुळे आलेली असतात, अशी काळी वर्तुळे. तर ती काळी वर्तुळे जी आहेत ती बघा आज आपण जायफळ आणि मधापासून कायमची नाहीशी करणार आहोत. हो, कायमची नाहीशी करणार आहोत. तर त्याची वापरण्याची पद्धत कशी आहे, त्याच्यापासून जे सिरम आपण तयार करणार आहोत, जे औषध तयार करणार आहोत ते कशा पद्धतीने तयार करायचं आहे, त्याचा लावायचं आहे कधी, कशा पद्धतीने वापर करायचा आहे, ही संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. तर चला मग करूया आपण व्हिडिओला सुरुवात. तर बघा, बऱ्याचशा भावा बहिणींना अशा डोळ्याच्या खाली वर्तुळे काळे आलेले आहेत. तर ती कशामुळे आलेले असतात, तर एक तर आपण भरपूर असा मोबाईल बघत असतो, परत आपली जी झोप आहे ती झोप आपली व्यवस्थित होत नाही. त्याच्यानंतर बघा, आपलं जे अन्नपदार्थ जे खात असतो, आपण जे जेवण करत असतो किंवा इतर वेगवेगळे पदार्थ खात असतो, त्याच्यापासून सुद्धा आपली जी डोळ्याची वर्तुळे आहेत ती निर्माण होतात बघा. त्याच्यामुळे आपला आहार जो आहे तो व्यवस्थित आपल्याला हे करायचा आहे. आणि दुसरं म्हणजे बघा की आपण जे पाणी जे आहे ती कमी प्रमाणात पित असतो. आता ज्यांना डोळ्याच्या खाली वर्तुळे आहेत त्यांना लगेच लक्षात आलं असेल बघा, की आपण स्वतःला विचारून बघा प्रश्न, की आपण पाणी किती पितो, कमी पित असतो. आणि जे बाहेरचे पदार्थ असतात खायचे ते टाळायचे असतात, ते आपण भरपूर प्रमाणामध्ये खात असतो. तर त्याच्यामुळे बघा आपल्या डोळ्याच्या खाली वर्तुळे निर्माण होत असतात. आणि सगळ्यात मोठं जर महत्त्वाचा जर भाग जो कुठला असेल तर तो म्हणजे आपण मानसिक तणावाखाली भरपूर असतो. आपल्या डोक्याला भरपूर टेन्शन असतं, मानसिक तणाव असतं, कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं त्या व्यक्तीने भरपूर असं टेन्शन घेतलेलं असतं बघा. आणि त्याच्यामुळं बघा या डोळ्याच्या खाली आपल्या काळजीने काळी वर्तुळे तयार होत असतात. आणि दुसरं म्हणजे की आपण जे वेगवेगळे साबण लावत असतो, शॅम्पू लावत असतो, त्याच्यापासून सुद्धा प्रत्येकाची त्वचा वेगळ्या पद्धतीची असते. प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट सूट होते असतं कधीच नसतं. त्याच्यामुळं काय होतं की डोळ्याच्या खाली जो साबण आहे तो उठतो आणि मग ही काळी वर्तुळे निर्माण होतात. तर बघा, मग त्याच्यासाठी आता आपल्याला काय उपाय करायचा आहे, तर आपण घेतलेलं साहित्य तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने काय काय घ्यायचं आहे आणि त्याचं सिरम म्हणजेच औषध कसं तयार करायचं आहे आणि ते वापरायचं आहे कसं. तर चला करूया आता आपण व्हिडिओला सुरुवात. तर आता आपण बघूया ह्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे आपण. आणि साहित्य तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपण जे काही पदार्थ जे बनवत असतो, औषध बनवत असतो, ते फक्त आपल्या घरगुती औषध वस्तूंपासून बनवत असतो. त्याच्यामुळे आपल्याला बाहेर रुपये हे घालवायचं नाही, कुठली वस्तू बाहेरून आणायची नाही, घरातल्याच वस्तूपासून आपल्याला ही वस्तू तयार करायची. तर बघा, प्रत्येकाच्या घरी दुधाचा चहा केला जातो बघा. तर हे दूध आहे आपलं. तर हे दूध कसलं आहे, तर हे निरसं दूध म्हणजेच कच्चं दूध घ्यायचं आहे आपल्याला. आता कच्चं दूध किंवा निरसं दूध म्हणजे काय, बऱ्याच जणांना सिटीमध्ये समजणार नाही, खेडेगावात लगेच लक्षात येतं लोकांना की निरसं किंवा कच्चं दूध म्हणजे ज्यावेळेस गायची किंवा म्हशीची किंवा शेळीची धार काढली जाते आणि त्याच्यामध्ये जे पाणी टाकलेलं नसतं, किंवा दुसरं म्हणजे की हे जे दूध आपण बघा घरी घेऊन येत असतो आणि आल्याच्यानंतर प्रत्येकजण बघा जे दूध आहे ते काय करत असतं, गॅसवरती चुलीवरती तापवत असतात. मग आपल्याला तसं न तापवता जे कच्चं दूध आहे, दूधवाल्याने आणून आपल्याला दिलं आहे ते जे दूध आहे तशा पद्धतीने आपल्याला ते दूध न तापवता घ्यायचं आहे बघा. आता त्याच्यानंतर आपल्याला काय घेतलेले आहे, तुम्हाला तर सांगितलेच आहे की आपण रोजच्या जीवनामध्ये जे वापरतो वस्तू, आपल्या घरात ते वस्तू असतात ती वस्तू आहे ती म्हणजे आहे आपली हळद. आणि ते ही आपली भाजीमध्ये कालवणामध्ये आपण रोज वापरत असतो. अशा पद्धतीची आपण हळद घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा आपण घेतलेला आहे बघा मध घेतलेला आहे. तर मध हा आपल्याला कुठेही मेडिकलमध्ये, आता बऱ्याच जण काय म्हणतात की दादा आता हे मधाचं पोळं कुठं शोधायचं, त्याची पोळी कुठून आणायची, त्याचा मध कसा काढायचा, कुठून आणायचं. तर एवढा मोठा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. पण तुम्हाला सांगतो हे मेडिकलमध्ये किराणा मालाच्या दुकानामध्ये सहजपणे हा मध
कुठेही उपलब्ध होतो. आणि जरी तुमच्याकडे मध असेल, काही ठराविक लोकांकडे गावाकडे असतो, तरी ते वापरू शकता. पण फक्त तो मध जो आहे तो आगी मोहोळाचा नसावा. मोहोळाचे 2 प्रकार आहेत, एक आगी मोहोळ आणि एक साधी मोहोळ असतं. तर बघा, आगी मोहोळाचा आपल्याला अजिबात मध घ्यायचा नाही, त्याच्यापासून साईड इफेक्ट होतो. तो खायला पण चांगला नसतो ना. आगी मोहोळाची माशी इतकी डेंजर असते, त्याच्यामुळं आपल्याला आगी मोहोळाचा मध कुणीही खात नाही आणि त्याचा वापरही करत नाही. तर असा आपल्याला साध्या पद्धतीचा सहज सोप्या पद्धतीने मेडिकलमध्ये भेटून जातो असा हा मध घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर बघा, ही वस्तू आहे आपली एक. तर ही वस्तू काय आहे? तर ही वस्तू आहे आपली जायफळ आहे. काय आहे? हे जायफळ आहे. आणि जायफळाचं महत्त्व तुम्हाला सांगावं तेवढं कमी आहे बघा भाऊ बहिणीनं, एकदम सांगावं तेवढं कमी आहे, कारण ह्याचं महत्त्वच तेवढं आहे. बऱ्याच जणाला बघा, आता लहान मुलं जे असतात, जेणेकरून एकदम छोटीशी, तर अशा बाळांना बघा हे जे जायफळ असतं, ह्या जायफळाची गुटी दिली जाते बघा. आता ते गुटी काय हा प्रकार आहे तुम्ही म्हणता, तर ते नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल मी. तर अशा पद्धतीचे हे लहान मुलांना गुटी 2 ते 3 महिन्याच्या बाळापासून 1 ते 1.5 वर्षाच्या बाळापर्यंत ही गुटी दिली जाते. आणि त्याची तब्येत ही जे जायफळ दिल्याच्यानंतर तुम्ही ते बाळ गुटगुटीत होतं बघा. असं हे जायफळाचं महत्त्व आहे. आणि मसाल्याच्या पदार्थामध्ये ह्याला खूपच महत्त्व आहे. आणि हे किराणा मालामध्ये कुठंही उपलब्ध होतं बघा, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. तर हे असं आपण जायफळ घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक दगड घेतलेला आहे. आता ते सांगतो दगड कशासाठी घेतला आहे, डोक्यात घालण्यासाठी. तर तसं नाही, डोक्यात वगैरे घालण्यासाठी घेतलेलं नाही आपण. तर ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपलं जायफळ घेतलेलं आहे ते आपण बघूयात त्याचं काय करायचं आहे ते. तर चला मग करूया आता व्हिडिओला सुरुवात. तुम्ही तर पाहिलंच आहे की आपण काय काय साहित्य घेतलं आहे. इथं मध घेतलेलं आहे, इथं खायची आपली कालवनाची हळद घेतलेली आहे, इथं दूध घेतलेलं आहे तेही कच्चं, आणि एक जायफळ घेतलेलं आहे. तर चला करूया आता व्हिडिओला सुरुवात. आणि अशी एक आपण प्लेट घेतलेली आहे. आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा दगड मांडायचा आहे. आणि दगड मांडल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, हे दूध जे आहे ते असं दूध आपल्याला या दगडांवरती थोडंसं टाकून घ्यायचं आहे बघा, असं या दगडाला लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ही जायफळ जे आहे आपल्याला त्याच्यावरती पण आपल्याला हे जे दूध आहे, कच्चं दूध, ते ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हे जायफळ जे आहे ते उघळायला चालू करायचं आहे आपल्याला ह्याच्यावरती, दगडावरती. तर हे अशा पद्धतीने दगडावरती घासलं की हे जायफळ जे आहे ते लगेच उघळायला सुरुवात होते बघा. हे बघू शकता तुम्ही, हो का, हे जायफळ जे आहे ते लगेच उघळायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याचं जो अंश आहे, जे त्याचं औषध आहे ते लगेच आपल्या बोटावरती आलं आहे बघा. तर आपण काय करायचं आहे, असंच थोडं थोडं वल्लं करून करून हे जायफळ जे आहे ते आपल्याला दगडावरती उघळून घ्यायचं आहे. आता हे बऱ्याचशा प्रमाणात आपलं बघा जायफळ जे आहे ते उघळायला सुरुवात झालेली आहे. त्याची पावडर पण निघत आहे, बघताय तुम्ही. परत एकदा दाखवतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि त्याचा सुगंध तर इतका छान यायला लागला आहे बघा. हे जायफळ इतकं छान असतं ना, त्याचा सुगंध खूप सुटला आहे बघा, छान. त्याच्यामुळे लहान मुलं पण हे आवडीने, जी गुटी बनवली जाते ते व्यवस्थित पद्धतीने लहान बाळं आवडीने ते गुटी घेतात बघा. तर आता आपल्याला हे जे जायफळ आहे ते अशा पद्धतीने आता आपण उघळून घ्यायचं आहे. उघळून घ्यायचं आहे. तर बऱ्याच प्रमाणात आपलं जे जायफळ आहे ते उघळून झालं आहे बघा आपलं. आणि आतल्या साईडने बघा हे जायफळ जे आहे ते उघळून झाल्याच्यानंतर सुपारीसारखं दिसायला लागलं आहे. तर आता हे आपलं उघळून झालं आहे. याच्यावरती थोडंसं दूध सोडूया आपण आणि हे जायफळ देऊया साईडला ठेवून. आणि त्याच्यानंतर हे जे आहे जायफळ आपण, हे आपलं दूध जे होतं या दुधामध्ये आता हे जायफळ आपण काढून घेऊया. तर ह्याच्यामध्ये आता ह्या दुधामध्ये मिक्स झालं आहे बघा हे जायफळ. आता हे काय करू आपण,
ह्या दगडालाच बरंचसं जायफळ चिटकलेलं आहे, म्हणून आपण काय करूया, हे दूध टाकून आपण हे जायफळ जे आहे ते ह्याच्यामध्ये दगड धुवून घेऊया. तर हे अशा पद्धतीने आपलं दगड धुवून झाला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये साधारणतः छोटा चमचा जो आहे ती हळद मिक्स करायची बघा आपल्याला. हे अशा पद्धतीने हळद मिक्स करायची. त्याच्यानंतर आपला जो मध आहे, हा मध घेतलेला आहे आपण, तो मध आपल्याला थोडासा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर एवढा आपण आता मध ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे बघा. आणि आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हे जे मिश्रण आहे सगळं हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे बघा. तर अशा पद्धतीने आपण हातानेच आपल्याला काय करायचं आहे की हे मिश्रण जे होतं आपलं, जे दूध, त्याच्यानंतर जायफळ उघळून घेतलेलं आपण, हळद आणि मध, ह्याचं जे मिश्रण आहे ते अशा पद्धतीने बघा आता आपल्याला काय करायचं आहे की मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजेच ह्याचा एक जीव करून घ्यायचा आहे. म्हणजे ह्याचं मिश्रण जे आहे ते समप्रमाणात व्यवस्थित तयार झालं आहे बघा आता. आणि आता दादा तुम्ही म्हणताल की हे लावायचं आहे कधी, तर हे लावताना बघा आपल्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस आता रोज सकाळी आपण ज्यावेळेस उठतो, झोपेतून उठतो, जागे होतो आणि ब्रश वगैरे करून आलो, आपले ज्या काही प्रातःविधी असतात तर उरकून येतो आपण. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता आंघोळीला जायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला 5 ते 10 मिनिट अगोदर हे जे मिश्रण आहे ते बघा आपल्याला काय करायचं आहे, असं बोटाने घ्यायचं आहे आणि जिथं आपली काळी वर्तुळे झालेत, जिथं झालेत तिथं त्या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण जे आहे ते अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आणि लावल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, 10 ते 15 मिनिट थांबायचं आहे. किती? 10 ते 15 मिनिट थांबायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला की जे आपली आंघोळ आहे ते तुम्ही कुठला साबण वापरत असताल, निरमा, शॅम्पू काय वापरत असताल ते असताल, त्याने आपल्याला तोंड व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे 10 ते 15 मिनिटांनी. तर अशा पद्धतीने हे शिरम आपल्याला सकाळी लावायचं आहे. त्याच्यानंतर आता ज्यावेळेस आता संध्याकाळी होते आणि संध्याकाळच्या टायमिंगला आपल्याला काय करायचं आहे, आता झोपून जायचं आहे, जेवण वगैरे झालेलं असतं. त्याच्यानंतर आपल्याला आता वाटते बाबा आता आपण झोपून जाणार आहे, तर मग काय करायचं आहे, झोपण्याच्या अगोदरसुद्धा आपल्याला काय करायचं आहे की 10 ते 15 मिनिट, किती? 10 ते 15 मिनिट अगोदर हे मिश्रण लावायचं आहे. 10-15 मिनटं त्याला वाळू द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपला जो चेहरा आहे तो स्वच्छ धुवून यायचा आहे. स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला झोपून जायचं आहे. तर बघा भावा बहिणींनो, आपण जे हे शिरम केलं आहे हे तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने हे जे औषध आहे ते तयार करायचं आहे आणि ह्याचा वापर मी जे सांगितलं आहे त्या पद्धतीने करायचा आहे. आणि हे जे औषध आहे जोपर्यंत तुमचे हे काळे डाग जात नाहीत तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, आठवड्यातून 1 ते 2च वेळेस लावायचे आहे. किती? आठवड्यातून 1 ते 2 वेळेस. म्हणजे आज सकाळी लावलं, संध्याकाळी लावलं, समजा सोमवारी लावलं तर त्याच्यानंतर शुक्रवारी किंवा शनिवारीच लावा. फक्त आठवड्यातून 2 दिवस. एकदा सोमवारी लावलं तर शनिवारी लावायचं किंवा शुक्रवारी लावायचं आहे, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा, दोन्ही डोळ्याच्या जिथं वर्तुळे झालेत तिथं. तर अशा पद्धतीने बघा हे सिरमचा वापर करायचा आहे आणि तुम्हाला रिझल्ट 100% भेटणार आहे बघा. ह्याची खात्री देतो आम्ही की 100% तुम्हाला रिझल्ट भेटणार. तुमची काळी जी वर्तुळे आहेत ते नाहीशी होणार आहेत. तर भावा बहिणींनो, मी जे हे सिरम जे तयार केलं आहे हे जर तुम्हाला नक्की आवडलं असल्यास नक्की लाईक कमेंट करायची आणि हे सिरम वापरून तुमच्या डोळ्याच्या खालील वर्तुळे जे आहेत ते 100% घालवायचे आहेत बघा. तर चला, हे जर सिरम आवडलं असलं तर नक्की लाईक आणि कमेंट करा आणि भेटूया आपल्या नवीन अशाच आयुर्वेदिक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये.